गुड मॉर्निंग. नाईट शिफ्टवरनं घरी जाताना अहो मला घ्यायला आले. आता 12 तासाची ड्युटी केली की माझा अवतार असा काहीतरी होतो. मग घरी आले, फ्रेश वगैरे झाले, आंघोळ केली आणि थोडंसं किचनमध्ये गेले, कारण की मला बनवायचा होता चहा. आणि आता मस्त ऊन येत होतं, पण ह्या उन्हाला बघत राहिले तर माझं काम काही होणार नाही. मग दूध तापवण्याचं काम केलं. आणि आता तुम्ही वर्किंग वुमन असा नाही तर हाऊसवाईफ, काम हे कधी संपत नाही. आता ड्युटीवरून आले तरी पण माझं काही पटकन आवरतच नव्हतं आणि झोप तर प्रचंड आलेली. मग खाली आले आणि मस्त जेवण करून झोपून गेले. झोपेतून उठल्यानंतर सगळ्यांसाठी मस्त चहा बनवला. आता आम्ही आणला होता चहाचा मसाला. आता हा मसाला ॲक्च्युली मी आणलेला नाही आहे, आहोंनी आणलेला आहे. पण तो जेव्हा घेत होते तेव्हा मी त्यांना म्हणत होते कशाला घ्यायचा, आणि याचा वापर आता त्यांच्यापेक्षा जास्त मीच करते. मी काहीतरी करते आणि माझ्या हातातून काही होणार नाही असं शक्यच नाही. तर हा कढीपत्ता पप्पांनी शेजारच्या शेतामधून आणलेला. आता हा फ्लावर बरेच दिवस झाला घरामध्ये होता, तर याचं काय करायचं हा विचारच करत होते. तोपर्यंत आहोंनी पाणीपुरी घेऊन आले. पाणीपुरी हा माझ्या आणि पृथ्वीच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. मग काय विषयच नव्हता, पृथ्वीने पटकन स्टार्ट केली. आम्ही सर्वांनी मिळून बसून मस्त अशी पाणीपुरी एन्जॉय केली. आता त्या राहिलेल्या पत्ताकोबीचं म्हटलं चला आपण मंचुरियन बनवूयात. आता फक्त मंचुरियन बनवून तर काही भागणार नाही, म्हटलं मग त्याच्यासोबत नूडल्सही बनवूयात. आता हे इन्स्टंट नूडल्स नाही आहेत, हे व्हेज आटा नूडल्सच आहेत, पण त्यांना आपण चायनीज स्टाईलने बनवायचे म्हणून बनवायला घेतलं. नूडल्स वगैरे बॉईल करून ठेवले, त्याला चाळणीमध्ये काढून ठेवलं आणि छान मंचुरियन बॉल्स बनवायला घेतले. आता या पत्ताकोबीची वाट तर अशीच लावायची होती, कारण की पत्ताकोबीची भाजी घरामध्ये कोणालाच आवडत नाही. मग संपवायचं कसं म्हणून मी असा हा जुगाड केला. आता मात्र सर्वांना आवडेल. याच्यामध्ये जास्त काही नाही, मैदा, कॉर्नफ्लॉवर, मिरची, सोया सॉस वगैरे टाकून त्याचे छान बॉल्स तळून घेतले. आता याच्या लुकवरती अजिबात जाऊ नका, कारण की टेस्टला प्रचंड चांगली झालेले. आणि छान असे एक एक करून मीडियम गॅसवरती फ्राय करून घेतले. आता हे मंचुरियन आणि ही सगळी व्हेजिटेबलची तयारी वगैरे करून घेतली आणि मंचुरियन तळून झाले की प्लेटमध्ये काढून घेतले. छान असे कुरकुरीत झालेले आणि टेस्टलाही खूप छान झालेली. म्हटलं चला आता नूडल्स बनवायला घेऊयात. सगळ्या भाज्या कढईमध्ये हाय फ्लेमवरती कमी तेलामध्ये सॉटे करण्यासाठी ठेवल्या आणि तयार होते आपले एकदम स्ट्रीट स्टाईल मंचुरियन नूडल्स. आता मंचुरियन नूडल्स म्हटलं की आमच्या आहोंनी म्हटले चला मी माझी स्पेशालिटी बनवतो, ते म्हणजे फ्राईड राईस. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.